मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे आले. त्यातले 3 महत्त्वाचे टप्पे आपण लक्षात घेतले पाहिजे. पहिला, चाकाचा शोध लागला. चाकाच्या शोधाने मानवी समूहाला, समाजाला गती मिळाली. आणि त्यानंतर 15व्या शतकात जर्मनीत गुटेनबर्ग यांनी लावलेला छपाई यंत्राचा शोध. त्यामुळे मानवी समाजाची प्रगती झाली. आता 21व्या शतकात सगळं जग चाललेलं असताना या गती आणि प्रगतीचा एकूण जो आवेग आहे तो प्रचंड वाढलेला आहे. आणि जागतिकीकरण आणि डिजिटलायझेशन ऑफ कंटेंट या सगळ्या एकूण संमिश्र वातावरणामध्ये संपूर्ण जगणंच बदलत चाललेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर रावसाहेब कसबे आलेले आहेत. रावसाहेब कसबे यांचा एकूण भारतीय तत्वज्ञानापासून तर भारतीय राजकारणापर्यंतचा अभ्यास जर आपण बघितला तर त्यांच्या संपूर्ण लिखाणाचा परीघ हा आपलं समाजमन, आपलं एकूण व्यापक जीवन कवेत घेणार आहे. डॉक्टर कसबे यांनी जी पुस्तकं आतापर्यंत लिहिलेली आहेत त्या पुस्तकांमध्ये डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना झोत, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद या सगळ्या पुस्तकांमधून, याशिवाय डॉक्टर आंबेडकर आणि कार्ल मार्क्स या सगळ्या पुस्तकांमधून त्यांनी आपल्या समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या चर्चेमध्ये वाचाल तर वाचाल सर आमच्या या कार्यक्रमाचं नाव आहे. तर या वाचाल तर वाचालमध्ये मी तुमचं स्वागत करताना मला तुम्ही तुमच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेली आठवण आठवते की तुम्ही राजूरला सर्वोदय आश्रमात शिकत असताना तुम्ही लिहिलं की आम्ही प्रचंड वाचायचो तरुण असताना. तर आत्ताची तरुण पिढी काही वाचताना दिसत नाही. हे काय, म्हणजे आपण कुठे चाललेलो आहोत? याची 2 कारणं मला दिसतात. एक तर 1990 सालानंतर ज्या प्रकारे एक नवीन जग निर्माण व्हायला सुरुवात झाली जागतिकीकरणाच्या रूपाने, बरोबर, आणि त्यामुळे जगण्याला एक प्रचंड गती आली. आणि ज्या प्रकारची वित्तीय भांडवलशाही ही आपल्या देशामध्ये आली त्याच्यामुळे भांडवलशाहीने माणूस हा पूर्णपणे व्यक्ती बनवला आणि तो इंडिव्हिज्युअल बनवला असल्यामुळे माणूस स्वतःच्या परिघाच्या बाहेर जाऊन समाजाशी जे त्याचे अतूट नातं आहे त्या नात्याचा विचार करीनासा झाला. कारण त्याला आपलं करिअर, आपल्या मुलाबाळांचं करिअर, त्याला आपलं स्वतःचं स्वास्थ्य आणि त्याच्याचबरोबर आपल्याला या व्यवस्थेमधून जेवढं कमावता येईल तेवढं अधिक कमावणं, हेच त्याचं जगण्याचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. आणि त्यामुळे तो यांत्रिक बनलेला आहे. आणि म्हणून त्याला वाचनाची पण आवश्यकता वाटत नाही. कारण त्याला असं वाटतं की ही जी प्रसारमाध्यमाची सगळी साधनं आहे ही साधनं आपल्यासमोर आहेत. आपल्याकडे इंटरनेट आहे, आपल्याकडे टीव्ही आहे, त्यामुळे हे सगळं आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे आपण वाचायचं काही कारण नाही. परंतु त्याला हे कळत नाही की ही जी जागतिकीकरणाने उपलब्ध करून दिलेली साधनं आहे ही फक्त तुम्हाला माहिती पुरवतात, ते ज्ञान देत नाहीत. आणि ग्रंथांचं वाचन आणि या साधनातून मिळालेली माहिती याच्यात फरक असा आहे की ही जी माहिती आहे या माहितीचं ॲनालिसिस करून त्याच्यातून जी ज्ञाननिर्मिती होते ती पुस्तकं करीत असतात, ते ग्रंथ करीत असतात. तर जोपर्यंत माणसं याच्याकडे या दृष्टीने विचार करत नाहीत तोपर्यंत ते वाचायच्या भानगडीत पडत नाहीत. बरोबर. परंतु याची जाणीव माणसाला कधी ना कधीतरी होतच असते. अमेरिकन लोकांना ती झालेली आहे. आताची जी आंबेडकरी चळवळ आहे किंवा आंबेडकरांना मानणारा जो समाज आहे त्याच्यामध्ये वाचन वाढावं, म्हणजे बाबासाहेबांचा पहिलाच मूलमंत्र होता की शिका पहिले तुम्ही, त्यानंतर संघटित व्हा आणि त्यानंतर संघर्ष करा आलेला आहे. परंतु शिक्षणाचा जो त्यांनी मूलमंत्र दिला तो मूलमंत्र घेतलेली पिढी आता मोठ्या प्रमाणात पांढरपेशी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाचनाची जी आवड आधीच्या पिढ्यांमध्ये होती ती कमी झालेली दिसते. हे काय कारण आहे? आणि जुन्या पिढीबद्दल आता विचार करण्यात काही अर्थ नाही. कारण जुनी पिढी ही स्टॅग्नंट झालेली आहे. बरोबर. एकतर त्यांनी
बाबासाहेबांना भावनेचा विषय बनवलेला आहे बरोबर. आणि बाबासाहेबांना अभ्यासाचा विषय बनवलेलाच नाही. त्याही पेक्षा चिकित्सेचा विषय बनवला नाही. म्हणजे चिकित्सेचा बाबासाहेबांनी विषय तो ज्या तर आणखी गोष्टीचा पुढचा भाग झाला. बरोबर. पण पहिल्यांदा तो वाचनाचा विषय, अभ्यासाचा विषय बनला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये नंतर ती चिकित्सा येईल. बरोबर. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं चिकित्सक चरित्र लिहावं असं खूपदा माझ्या मनात आलंय. परंतु चिकित्सक चरित्र लिहिण्याऐवजी आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने आंबेडकरवादाची मांडणी कशी करता येईल म्हणून मराठीमध्ये पहिली आंबेडकरांची विचारांची आंबेडकरवाद तत्व आणि व्यवहार या नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहून मी पहिली केली 1975 साली. आणि माझी अशी अपेक्षा होती की 1975 साली मी जो आंबेडकरवाद मांडित होतो त्याच्यामध्ये पुढच्या पिढीने भर घालून आणखीन तो मोठा करावा, विकसित करावा. परंतु तो काही कोणी विकसित केलेला मला दिसत नाही. सर, आपण आंबेडकर आणि मार्क्स या विषयावर ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय होतं? सध्या वेगळ्या पद्धतीने माओवादाचं आकर्षण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना होताना दिसतंय. 1968 साली बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्म नावाच्या ग्रंथाला लिहिलेली जी प्रस्तावना आहे ती मला एलिनॉर जेलियटने दिली, दाखवली. प्रस्तावना ज्यावेळी मी वाचली त्यावेळी आंबेडकरांनी एक गोष्ट स्पष्ट लिहिली की तुम्हाला जर बुद्ध समजून घ्यायचं असेल तर हा माझा ग्रंथ आहे बुद्ध अँड हिज धम्म. पण तुम्हाला जर बुद्ध आणि त्याचा धम्म समजून घ्यायचं असेल तर माझी 2 पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. बरोबर. आणि ते म्हणजे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया आणि दुसरं बुद्ध अँड मार्क्स. राईट. आता माझ्या समोर असा प्रश्न पडला की बाबासाहेबांचं जे मार्क्सवादाच्या संबंधीचं आकलन असणारं जे लिखाण आहे त्या लिखाणाचा परामर्श घेऊन आपल्याला बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करता येणं शक्य आहे की नाही. आणि म्हणून हे जे माओवादी आहेत हे मार्क्सवादी आहेत असं मी अजिबात मानत नाही. हा विकृत मार्क्सवाद आहे आणि विकृत मार्क्सवादी ते असल्यामुळे ते त्या पद्धतीच्या गोष्टी करतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवादाकडे ज्या दृष्टीनं बघितलं ते त्याने त्यांच्या निबंधात लिहून ठेवलेलं आहे की मार्क्सचं काय शिल्लक राहिलेलं आहे आणि याचा विचार करून आपल्याला बुद्ध कसा समजून घ्यायचा आहे. बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातल्या प्रबोधन चळवळीचे शेवटचे प्रवक्ते होते. प्राचीन बुद्ध चेतना आणि आधुनिक ज्ञान विज्ञान म्हणजे मार्क्सवादासहित यांचा संकर करून एक नवं तत्वज्ञान, एक नवा विचार मांडायचा होता. आणि राज्यघटना, भारतीय राज्यघटना हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ज्यावेळी बाबासाहेबांचं जे उपलब्ध लिखाण आहे ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपण पण आपल्या मर्यादेत, म्हणजे बाबासाहेब मोठे होते त्याने त्यांच्या पद्धतीने ग्रंथ लिहिला असता, पण रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशनचं जे सूत्र आहे त्यांचं ते पकडून एक भारतीय इतिहास का मांडू नये. आणि म्हणून मी प्राचीन भारताचा विचार करायला सुरुवात केली आणि एक असा लेखन प्रकल्प हातात घेतला आणि तो मानव आणि धर्मचिंतन या नावाचा जो माझा ग्रंथ आहे तो म्हणजे भारतामध्ये रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन कशी होत गेली हे सांगणारा तो ग्रंथ आहे. म्हणजे वेदापासून महाभारतापर्यंत, म्हणजे मध्ये बुद्ध येतात आणि त्याच्यानंतर इस्लामच्या उदयानंतर काय काय झालं, भगवद्गीतेचं अॅनालिसिस कसं करता येईल हा दुसरा खंड आहे त्याचा, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, आणि तिसरा आता भक्ती आणि धम्म हा ग्रंथ लोकवाङ्मय प्रसिद्ध करते. तर त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची धम्माची नेमकी कल्पना काय आणि ती मार्क्स, आधुनिक ज्ञानविज्ञान, जॉन स्टुअर्ट मिल आणि जॉन ड्यूई या सगळ्यांच्या तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान म्हणजे आईन्स्टाईन पासून ते सर्वसामान्यपणे आपण हायझेनबर्गचं पर्यंतचं जे विज्ञान म्हणतो त्याचा संयोग करून बुद्धाच्या तत्वज्ञानाशी एक नवीन अशा प्रकारचा बुद्ध आणि एक नवीन अशा प्रकारचा धम्म त्याने उभा केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या ग्रंथामध्ये बुद्ध हा क्रांतिकारक भाषा बोलतो आणि इतकी क्रांतिकारक भाषा बोलतो की हे जग बदलण्याची भाषा बोलतो, हे जग अधिक चांगलं करण्याची भाषा बोलतो. तो व्यक्तिमुक्तीचा विचार करीत नाही तर तो समाजमुक्तीचा विचार करतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माला व्यक्तिगत पातळीवरून सामाजिक पातळीवर आणलं.
हे त्यांचं 20व्या शतकातलं अतिशय मोठं कॉन्ट्रीब्युशन. सर, जसं तुम्ही म्हणालात की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये माणूस हा केंद्रबिंदू मानला, खेडं मानला नाही. त्यामुळे गांधीवादाला मोठ्या प्रमाणात हादरा बसला. त्याच पद्धतीने सुरुवातीपासून म्हणजे गांधीजी एकीकडे म्हणत होते की खेड्याकडे चला. बाबासाहेबांनी त्याचा धोका वेळीच समजला त्यांना की खेड्याकडे जर गेलो पुन्हा तर खेड्यामध्ये जी जातीवर आधारित समाज व्यवस्था आहे ती पुन्हा बळकट होईल. म्हणून बाबासाहेबांनी शहराकडे चला असा संदेश दिला. आता जवखेड्यासारखा प्रकार आपल्याला घडलेला दिसतो किंवा खैरलांजीचं एकूणच सगळं जे प्रकरण आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर ते थांबवण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांचं वाङ्मय किंवा बाबासाहेबांची चळवळ अपयशी ठरली असं आपल्याला नाही वाटत का? नाही, तसं मला वाटत नाही. म्हणजे चळवळीचं जे यशापयश आहे हे याच्यावर मोजता येत नाही. उलट ह्या ज्या घटना घडतायत या घटना आंबेडकरांची चळवळ यशस्वी ठरल्याच्या द्योतक आहेत. बरोबर. कारण याचं कारण मी आपल्याला असं सांगतो की जेव्हा दलितांच्या मध्ये एक सुशिक्षितांचा वर्ग तयार झाला आणि खेड्यातून जे शहरात आले आणि जे नोकऱ्या करू लागले आणि ज्यांचा खेड्याशी संबंध तुटला पण शहरातून ते घरी पैसे पाठवू लागले. बरोबर. हे सगळं होत असल्यामुळे खेड्यातल्या अस्पृश्यांची ज्या पद्धतीनं प्रगती होत होती ही प्रगती सवर्णानं पाहत नव्हती आणि तिच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड असूया निर्माण झालेली होती. मी आपल्याला सांगतो की खाप पंचायत असो किंवा आपल्याकडच्या जाती पंचायती असो हे याचं निदर्शन आहे की जाती संस्था आता शेवटच्या घटका मोजायला लागलेली आहे. आणि एखादी ज्योत जशी विझण्यापूर्वी मोठी होते तशा पद्धतीनं हे अन्याय अत्याचार आता होताना आपल्याला दिसत आहेत. कारण ही आता मृतप्राय झालेली संस्था आहे, ती मरणार आहे. तिला टिकवण्यासाठी कृत्रिम प्रयत्न करणे म्हणजे हे सगळे उद्योग करणे. आता आंबेडकरी समाज सोडून इतर समाजावर का नाही होत अशा प्रकारचे अत्याचार? याचं कारण असं की आंबेडकरांच्या शिकवणीमुळे किंवा त्यांच्या चळवळीमुळे जे एक आत्मभान आलेलं आहे, बरोबर, जो एक स्वाभिमान जागृत झालेला आहे आणि खेड्यात जी जातींची उतरंड होती ती तुडवण्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण झालेली आणि त्यामुळे हा जातीय संघर्ष आपल्याला पेटलेला दिसतो. डॉक्टर कसबे यांच्या बरोबर सुरू असलेली चर्चा ही आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. बाबासाहेबांनी ज्या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष स्थापण्याचा विचार केला होता आणि आता जर आपण बघितलं तर एक एक आपलं स्वतंत्र अस्तित्व घेऊन म्हणजे प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आणि समाजाची नेतृत्वहीन अवस्था. तर याकडे तुम्ही एक विचारवंत म्हणून कसं बघता? आता काय आहे की मुळात बाबासाहेब गेल्यानंतर ज्या लोकांच्या हातामध्ये राजकीय नेतृत्व आलं त्यांच्यापैकी कुणालाही आंबेडकरी दृष्टी नेमकी काय होती आणि कालमानाप्रमाणे या आंबेडकरवादामध्ये सतत भर घालत तो काळाशी सुसंगत करीत अशा प्रकारचं जीवन कसं जगता येईल याच्या संबंधीचं चिंतन त्यांच्याकडे नव्हतं. त्यांनी फक्त एक जात मानली आणि आपण त्या जातीचे आहोत म्हणून आपण जन्मतःच तिचे नेते आहोत असं ते समजायला लागले. आणि तिथून पुढे गंमत अशी झाली की त्यांनी सगळ्या तडजोडी करायला सुरुवात केली. बाबासाहेबांना अशा प्रकारचा रिपब्लिकन पक्ष हवा होता की जो रिपब्लिकन पक्ष हा समाजवादी समाज रचनेचा पुरस्कार करेल. बरोबर. आणि त्यांच्या समकालीन जेवढे समाजवादी नेते होते हे सगळे समाजवादी नेते या पक्षात येतील आणि त्याचं नेतृत्व पण करतील की हा पक्ष जातीच्या बाहेर जावा आणि त्याच्यामध्ये इतर सर्व समविचारी एकत्रित यावे असा एक पक्ष त्यांना स्थापन करायचा होता. बरोबर. दुर्दैवानं झालं काय की त्यांच्या समाजामध्ये जेव्हा नेतृत्व आलं त्यावेळी त्यांनी
आपलं कार्यक्षेत्र आणि आपला मतदारसंघ म्हणजे आपली जात जात. आणि आपण जन्मानेच आता नेते आहोत असा तो समज झाला. आणि जो पक्ष जातीत अडकतो तो पक्ष नेहमी फुटत असतो. 1900 साधारणतः 75 नंतर म्हणजे आणीबाणी उठल्यानंतर राजकारणाला जे व्यावसायिक स्वरूप आलं बरोबर. आणि राजकारणाचा जो सर्वसामान्यपणे बाजार झाला आणि 90 नंतर तो जास्तच झाला, तेव्हा प्रत्येक पुढारी आपली किंमत ठरवायला लागला. त्यामुळे सध्याच्या भारतीय राजकारणाला कोणत्याही प्रकारचा तत्वज्ञानाचा पाया राहिलेला नाही. मग तो काँग्रेस असो, तो भाजप असो, समाजवादी असोत, काही प्रमाणात कम्युनिस्ट सोडले तर बरोबर. म्हणजे ते अजून टिकू नयेत, परंतु त्यांचा जनाधार कमी होत चाललेला आहे. म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या तत्वज्ञानामध्ये 21व्या शतकाची जी आव्हानं आहेत ती पेलण्यासाठी काय स्ट्रॅटेजिकली बदल करावे लागतील हे त्यांना नीट सुचत नाही. आणि मला असं वाटतं की ते सुचण्यासाठी त्यांना नीट भारत समजून घ्यावा लागणार आहे. मार्क्सच्या दृष्टिकोनातून संपूर्ण युरोपाचा इतिहास भारताला लावता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जग समजून घ्यायचं असेल तर मार्क्स वाचावा लागतो आणि भारत समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर वाचावे लागतात. सर्वसामान्य माणूस जसा तो त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रचंड अडकलेला असतो, त्याच्या त्या जीवन संघर्षामधून त्याला उसंत मिळत नाही, परंतु त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो अडकलेला असताना तो व्यक्तिकेंद्रित किंवा स्वकेंद्रित झालाय असं तुम्ही म्हणालात, तर त्याला समाजाभिमुख करण्यासाठी पुस्तकं काय करू शकतात? माणसाचं जीवन त्याच वेळी सार्थ होतं की ज्यावेळी तो आपल्यातली सुप्त शक्ती प्रकट करतो. आणि सुप्त शक्तीच्या प्रकटीकरणासाठी समाजवादी समाज रचनेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. तेव्हा त्यामुळे ती तर आपल्याला समाजवादी समाजरचना आणावीच लागेल. ती साचेबंद नसावी, ती मानवतावादावर उभी असावी, तिच्यात सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य असावीत. हे जरी खरं असलं तरी पण माणूस नुसता जीवन सार्थ करण्यासाठी जगत नाहीये, तर माणसाला त्याचं जीवन सुंदर पण करायचं असतं, ते विविध रंगांनी सजवायचं पण असतं. तेव्हा माणसाने आपलं जगणं विविध रंगांनी सजवणं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं. आपण ज्या समाजात आहोत त्या समाजाशी संबद्ध राहणं, रिलेटेड राहणं. आणि ही रिलेटेडनेस ज्यांच्यात येत नसते ते मानसिकदृष्ट्या विकृत लोक असतात आणि त्यांच्यात कुठले ना कुठले तरी ती मनोरुग्णता असते. आणि तुम्हाला जर जीवन सुंदर करायचं असेल तर जीवन सुंदर करण्याचं सध्याचं सगळ्यात प्रभावी साधन हे ग्रंथ आहेत. आणि ग्रंथातून ती तुम्हाला दृष्टी मिळते. जसे जसे ग्रंथ तुम्ही वाचत जाल तसं तसं तुम्हाला आत्मभान पण येईल, आपल्या आजूबाजूची परिस्थिती पण समजेल आणि जगामध्ये काय चाललंय हे पण समजेल. तेव्हा माणूस असा प्राणी आहे की जो एकाच वेळी विश्वाशी पण संवाद करतो, समाजाशी पण संवाद करतो आणि स्वतःशी पण संवाद करतो. तेव्हा ही संवाद करण्याची जी क्षमता आहे ही क्षमता आपली जागृत करणं आणि ती जागृत करण्याचं काम ग्रंथ करतात. आणि म्हणून जे ग्रंथ वाचतील तेच वाचतील, बाकीचे वाचण्याची शक्यता नाही. याचं कारण आपल्याला सांगतो की हे जे आत्महत्यांचं प्रकार आहे, ही जी मुलं बलात्कार वगैरे जे सगळे करतायत किंवा ज्या पद्धतीने समाजामध्ये आता सामाजिक विकृती निर्माण झालेली, ज्या पद्धतीने काल चर्च जाळलं गेलं आणि ज्या पद्धतीने एक उन्मादी वातावरण आता आपल्या देशामध्ये मोदी सरकारनंतर निर्माण झालेलं आहे, हे जर आपण बघितलं तर हे समाजाशी आपली नाळ तुटल्याचं लक्षण आहे. आणि आपल्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे ते प्रेम आटून गेल्याचं लक्षण आहे. आणि ज्याचं प्रेम आटतं त्या माणसाचं जीवन निरर्थक होतं, ते सार्थ होत नाही आणि ते सुंदर तर होण्याची शक्यताच नाही. सर, तुम्ही आता एकूणच म्हणजे सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल विश्लेषण केलं. बाबासाहेबांच्या एकूण जीवनामध्ये ज्या ग्रंथ वाचनाच्या त्यांच्या ज्या सवयी होत्या किंवा त्यांचा तो व्यासंग होता त्याच्या अनेक आठवणी आहेत. म्हणजे नानकचंद रत्तूंनी जे मेमरीज अँड मेमॉयर्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं, ते पुस्तक लिहिलंय. वाचनाचा ध्यास असलेला नेता किंवा आपण त्यांना राष्ट्रपुरुष म्हणू आपण पाहिला, महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आता असं नेतृत्व पाहायला मिळत नाही. बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथ मी बघितले त्यांच्या संग्रहात असलेले. त्याच्यामध्ये
बाबासाहेबांची एक सवय असायची की असा ग्रंथ वाचायला घेतला की त्यांच्याकडे एक पेन्सिल किंवा पेन असायचा आणि जे वाक्य आवडेल त्याच्या खाली ते खुणा करायचे आणि असं करून असं तरी करायचे किंवा मग असं तरी करायचे काहीतरी हे करायचे. तर ते प्रत्येक ग्रंथावर असं आहे. म्हणजे बाबासाहेब वाचलेले जे आता उदाहरणार्थ जॉन ड्यूई बद्दलचा जो ग्रंथ सिडनी वेबनी जो संपादित केला त्याच्यामध्ये जिम कोर्टचा एक लेख आहे जो जॉन ड्यूई आणि कार्ल मार्क्स यांची तुलना करणार आहे. तर तो त्या भागाची मी झेरॉक्स करून आणलेली आहे कारण मला आता या ग्रंथासाठी आवश्यक होती. तर जिथे जिथे बाबासाहेबांनी अशा खुणा केलेल्या आहेत ना त्या लेखामध्ये जिम कोर्टच्या, तर मला नुसत्या त्या खुण्यांच्या मधून पण त्यांची एक दृष्टी जाणवते की त्यांना काय म्हणायचं. अशा पद्धतीनं इतकं सूक्ष्म वाचन त्यांनी केलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या राजकारणाला एक तात्विक आधार होता. आता तो राहिला नाही. पण माझं असं मत आहे की ही एक मधली फेज आहे, जागतिकीकरणाची एक मधली फेज आहे. ही फेज जेव्हा संपेल आणि संपूर्ण जगात जागतिकीकरण फुल होईल, पूर्णपणे जाईल, त्यामुळे जुन्याची बरीचशी मोडतोड होईल आणि नव्याची स्वीकृती करणारं किंवा नव्याचा शोध घेणारं एक वातावरण तयार होईल. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे सर्वाधिक समाजसुधारकांनी समाज सुधारवण्याचं काम केलेलं आहे आणि आताची परिस्थिती एकदम वेगळीच बनलेली दिसते. तर एकीकडे नामदेव ज्यांनी राज्याच्या भाषेच्या सीमा पार करून मराठी वाङ्मय किंवा मराठी परंपरेची ध्वजा बाहेर नेली. आता त्याच नामदेवांच्या कर्मस्थळी जे साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे तिथे अशा प्रकारचे वाद होणं तर हे कशाचं लक्षण आहे? त्याचं काय आहे, एक तर मुळात नामदेव नीट कोणी समजूनच घेतलं नाही. ही अतिशय मी पहिला बंडखोर खरं म्हणजे अतिशय जबाबदारीने मी विधान करतोय की भारतामध्ये संत चळवळ ही 7व्या शतकात सुरू झाली आणि ती दक्षिणेमध्ये आळवार संतांनी केली. त्याच्यामध्ये सगळे शूद्राती शूद्र आणि स्त्रिया होते आणि ज्यांचं सगळ्यांच्या अभंगांचं मी आता या नव्या ग्रंथामध्ये भाषांतर केलेलं आहे मुक्त छंदामध्ये. त्याच्यानंतर ती चळवळ याच्यात आली कर्नाटकात आणि बसवाप्पांनी तिचं ते बसवण्णांनी तिचं ते नेतृत्व आणि त्याच्यानंतर ती महाराष्ट्रात आली. मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रातल्या संत चळवळीचा नेता हे नामदेव होते. बरोबर. आणि ही संत चळवळ त्यांनी संपूर्ण भारतभर करण्याचं काम केलं. आणि आज जर आपण बघितलं की गुरु ग्रंथ साहेबांमध्ये त्यांचे जे नामदेववाणी जी आहे ती बघितल्यानंतर असं वाटतं की हा केवढा मोठा माणूस होता आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या जातीसंबंधी आपल्याला बहिष्कृत कसं केलं याच्या संबंधी आणि त्यांनी वेदांना प्रश्न विचारले, उपनिषदांना प्रश्न विचारले, त्यांनी सगळ्यांना प्रश्न विचारले. त्याच्या जोडीला सर त्यांनी लिहितं केलं ना, सर्व सगळ्यांना नागडं केलं. आणि तत्वज्ञान हे मराठी भाषेत आणलं. संतांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे संस्कृत सोडून तत्वज्ञान बोली भाषेत आणलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून कबीर म्हणत असत की संस्कृत हे कूपजल, भाषा बहता नीर. म्हणजे संस्कृती एखाद्या याच्या विहिरीसारखी आहे, डबक्यासारखी आहे, पण भाषा ही सतत वाहती आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसापर्यंत हे गेलं सगळं तत्वज्ञान आणि माणूस जागृत करण्याचं काम केलं. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की साहित्य हे ज्या अध्यक्षाची पद्धती आहे ना ती कशी काय असे ना, ती आता निवडणुकीने ठरल्यामुळे जातीचा प्रभाव तिच्यामध्ये आहे, ही गोष्ट खरी. पण तिच्यामध्ये एक 5-50 चांगले लोक घेऊन त्यांच्याकडून जर ते निवडण्याची प्रथा केली तरी काही हरकत नाही. पण आता कसं आहे की लोकशाहीवादी पद्धतीने जर तो निवडायचा असेल तर मग तो अशाच पद्धतीने निवडला पाहिजे असंही काही लोकांचं म्हणणं आहे. पण मला नेमाडेंनी जे एक विधान केले ते काही मला फारसं बरं वाटत नाही. याचं कारण असं आहे की माणूस हा उत्सवप्रिय आहे आणि साहित्य संमेलन ही उत्सवीच असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या उत्सवामध्ये वाचक पूर्ण बुडून गेला पाहिजे. कसबे सरांबरोबर सुरू असलेली चर्चा ही आपण अशीच चालू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
सर, मगाशी बोलताना आपण उल्लेख केला की कबीरांनी म्हटलं होतं की भाषा बहता नीर. आपल्याकडे जर महाराष्ट्रात जर बघितलं, जशी म्हण आहे की दर 10 मैलावर बोलीभाषा बदलते. आपल्याकडे तर अनेक बोलीभाषा, समृद्ध बोलीभाषा, वऱ्हाडी आहे, अहिराणी आहे, मालवणी आहे, अनेक अनेक बोलीभाषा. या बोलीभाषांनी आपला समाज समृद्ध केला होता, आपलं समाज जीवन समृद्ध केलं होतं. परंतु आता या सगळ्या नवीन प्रक्रियेमध्ये, म्हणजे जागतिकीकरण असो किंवा शहरीकरण असो, या सगळ्या ह्याच्यामध्ये या बोलीभाषांना जी किंमत होती किंवा त्या बोलीभाषांवर लोकांची जी श्रद्धा होती ती कमी झालेली दिसते. याला काय कारण आहेत किंवा त्या बोलीभाषा जगवण्यासाठी काय केलं पाहिजे? मग आता एक गोष्ट आपण केली पाहिजे असं मला वाटतं की खरं म्हणजे सगळ्या जगामध्येच जे संत झाले नाही, म्हणजे ते तिकडचे मिस्टिक्स असोत किंवा मध्यपूर्वेतले सगळे सुफी संत असोत किंवा आपल्या बंगाल आसाममधले बाउल्स असोत, या किंवा दक्षिणेकडचे असोत, नायनार संत असोत किंवा आळवार संत असोत, या सगळ्यांनी हे ज्ञान आपल्या बोलीभाषेत नेलं. बरोबर आहे. आपल्याकडे म्हणजे नाथ संप्रदाय असो, महानुभाव संप्रदाय असो आणि त्यानंतरचा वारकरी संप्रदाय असो, या सगळ्यांनी मराठीमध्ये लिहिलं. परंतु याला पुरोहित वर्गाने प्रचंड विरोध केला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली, त्यामुळे गीता विटाळशी झाली असं म्हणलं. आणि पुरोहित वर्गामध्ये गीतेची पूजा होत नसे किंवा तिचं पारायण पण होत नसे. तुकारामांची जी शिष्या आहे बहिणाबाई, त्यावेळेला आल्या त्यांच्याकडे, ते तुकाराम म्हणाले इतर अनेक लोक पडलेले आहेत, मी कशाला तुझा गुरु? ते म्हणले नाही, तुम्हीच माझा गुरु आहात. ते म्हणे का? तर बहिणाबाईने त्यांना उत्तर देताना सांगितलं की ऐशियाचे घरी संग दिला हरी, गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा. ओहो. कारण गीताशास्त्र आम्हाला आमच्या घरी वैरासारखं आहे. कारण ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली आणि म्हणून ती अपवित्र झाली, ती विटाळशी झाली. तेव्हा म्हणून मला तुमचं शिष्यत्व पत्करायचं. आळवार संतांनी 7व्या शतकात असे प्रश्न विचारले की मी वेद का वाचले नाहीत, मी देवळात का गेलो नाही, आणि हे सगळं मला करता आलं जरी नसलं तरी मला सापडलेलं जे ज्ञान आहे ते मी माझ्या तमिळ भाषेतल्या फुलांनी ओवून ते नारायणाच्या चरणी वाईल. शैवांमध्ये पण, बसवेश्वरांच्या अनुयायांमध्ये पण तीच भावना म्हणजे ही जी मातृभाषेची ओढ आहे, ही मातृभाषेची ओढ त्यांच्यात होती. आणि ती मराठीत पण ती नंतर ज्ञानेश्वरांनी तर ते केलंच आहे. माझा मराठाची बोली कौतुके वगैरे रसिके मेळवीन, म्हणजे साधारणतः ती तमिळ आळवार संतांचीच भावना, तीच भाषा आहे. आणि राजा हंसाचे चालणे जगी झाले हो शहाणे, आणि का काय कोणी चालूची नाही, असा संस्कृतच्या समर्थकांना त्यांनी प्रश्न पण विचारला होता. तर ह्या ज्या भाषा आहेत, या भाषा माणसाला घडवीत असतात. आणि मातृभाषा ही सगळ्यात महत्वाची भाषा अशी असते की जी माणसाला घडवते. पण आता जागतिकीकरणाच्या आक्रमणाने एक गोष्ट झालेली आहे की ज्ञान विज्ञानाची भाषा इंग्रजी त्यांनी बनवली. आपल्यामध्ये मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवण्या इतपत सामर्थ्य नाही, आणि ते निर्माण होण्याचे प्रयत्न पण केले जात नाही. म्हणजे कधी जपानने केले, काही प्रमाणात फ्रान्सने केले, इस्रायलने सुद्धा केले, पण ती आपली मनोवृत्ती नाही. आपण अनुकरण करणारे लोक आहोत, म्हणून आपण ब्रिटिशांचं अनुकरण केलं. आता ह्या भाषा कशा जगवायच्या हा प्रश्न आहे. म्हणून त्याच्यात 2 मार्ग आहेत. एक तर आपल्या घरात आपण मातृभाषाच बोलावी आणि मुलांना पण मातृभाषा बोलायला लावावी, म्हणजे त्यांच्यामध्ये ती नेहमी जागृत राहील, पहिली गोष्ट. आणि मी आपल्याला सांगतो की आपली मातृभाषा आपल्याला चांगली आली नाही तर इंग्रजी चांगलं येत नाही. ज्या लोकांना इंग्रजी चांगलं बोलता येत नसतं त्यांना त्यांची मातृभाषा पण नीट बोलता येत नसते. आपली मातृभाषा चांगली बोलता आली तरच इंग्रजी चांगलं बोलता येतं. त्यामुळे आपल्या घरापासून हे सगळं लहान मुलांच्यावरती हे संस्कार केले पाहिजेत की आपली भाषा टिकली पाहिजे. अर्थात तिच्या संबंधित दुराभिमान असता कामा नये, परंतु जिच्यातून हे संस्कार होतात आणि विकास होतो माणसाचा, ती भाषा जिवंत ठेवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपली भाषा ही ज्ञान विज्ञानाची वाहक नाडी कशी बनेल
याच्यासाठी लिखाण करणारे, चिंतन करणारे साहित्यिक तत्ववेत्ते आपल्यात निर्माण झाले पाहिजे. सर, साहित्यिक तत्ववेत्ते ही फार मोठी गोष्ट झाली मराठीबाबत जर आपण बोलू तर. आज मराठीमध्ये शुद्ध लिहिणारे, शुद्ध बोलणारे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. आम्ही प्रसारमाध्यमात काम करणारे लोक आहोत, त्यामुळे अगदी आम्हाला सातत्याने या गोष्टी अगदी खटकत बरोबर आहे. असतात. हे मी आपल्याला सांगतो. अनेक मोठ्या मोठ्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीने चुका आपल्याला पाहायला मिळतात, तर आम्ही भाषेबद्दल तितके जागरूक नाही आहोत का? आता मध्यंतरी एका राजकीय पक्षाने, ज्या राजकीय पक्षाचा अजेंडाच मराठी आहे, त्यांनी ब्ल्यूप्रिंट प्रसिद्ध केली आणि त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये प्रत्येक पानावर 10 भाषेविषयी चुका होत्या. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं हे काय आहे? तर म्हणजे काय ते नाही, ते तुम्ही म्हणता ते वास्तव आहे. ते वास्तव तर काय आपल्याला टाळता येत नाही. परंतु व्याकरणाच्या दबावाखाली सुद्धा फार भाषेने राहता कामा नये. आपण जसं बोलतो तसं लिहावं, परंतु याचा अर्थ सगळी मोडतोड करावी असं नव्हे. तिचं काहीतरी आपण जतन केलं पाहिजे. आपल्याकडे शिक्षण हा सर्वात दुर्लक्षित विभाग आहे. मला आठवतं की एकदा शरद पवारांचं मंत्रिमंडळ आलं आणि आमचे एक जवळचे मित्र मंत्री होणार होते. तर मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही शिक्षण खातं घ्या, तुम्हाला दृष्टी आहे, एवढे विद्वान आहात तुम्ही. ते मला म्हणाले, काय सांगतो तू, त्या खात्याला काय अर्थ आहे का, काय त्याला काय बजेट आहे का काही? तेव्हा त्यामुळे शिक्षण खातं हे सगळ्यात दुर्लक्षित खातं आहे आणि म्हणून मराठीचे हे सगळे हाल आहेत. आणि राज्यकर्त्या वर्गातली सगळी मुलं ही इंग्रजी माध्यमातून शिकतात, त्यांना मराठीचं काय करायचं आहे? अधिकाऱ्यांची सगळी मुलं तिथे शिकतायत आणि त्यांचं अनुकरण आता झोपडपट्ट्यामध्ये पण व्हायला लागलेलं आहे. पण हे जरी खरं असलं तरी मातृभाषेमध्ये माणूस जितकं स्वतःला समजून घेऊ शकतो आणि विचार करू शकतो, म्हणजे तो जरी इंग्रजी शाळेत असला तरी त्याची विचार करण्याची भाषा त्याची मातृभाषाच असते. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि ती विकसित ठेवली पाहिजे. तिला मृतप्राय होऊच देणं शक्य नाही. अहो, खानदेशी भाषेमध्ये काय गोडवा आहे, अहिराणी भाषेमध्ये काय गोडवा आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे माझ्या आयुष्यातलं. मी दिल्लीवरून ट्रेनमधून येत होतो आणि काही लोक घुसले खानदेशातले ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये घुसल्यानंतर तो तिकीट कलेक्टर आहे, तो त्याला काही येऊ देईना आतमध्ये, तो टीसी, आणि ते शिरले आतमध्ये आणि ते त्याला त्या टीसीला अहिराणीत शिव्या द्यायला लागले, भरपूर शिव्या द्यायला लागले. आता तो टीसी काय बोलला नाही नंतर. अरे तो म्हणला, टीसी एक 10-15 मिनिटांनी म्हणला, अरे तुम्ही थांबलात का? अहिराणीत म्हणला, तुम्ही थांबलात का? अरे शिव्या द्या मला अहिराणीत, निदान अहिराणीतल्या शिव्या ऐकायचं तरी आनंद द्या. म्हणजे भाषा तो स्वतःच खानदेशातला होता आणि अहिराणी भाषा बोलून. भाषेबद्दल माणसामध्ये आत्मीयता असते आणि ती भाषा टिकली पाहिजे असं माझं मत. सर, जशी भाषा टिकली पाहिजे तसा समाज सुद्धा टिकला पाहिजे. या समाजाचं जे सत्व आहे, जे गेल्या अनेक पिढ्यांपासून आपल्याकडे आलेलं आहे वारशाने, ते सुद्धा टिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रेम हा सगळ्यात मोठा स्थायी भाव आहे, तुम्ही आधी सुद्धा सांगितलेलं आहे. आता ज्या पद्धतीने आमचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालेलं आहे, तर या राजकारणातला जो एक सहानुभूतीचा, प्रेमाचा, ओलाव्याचा जो घटक आपल्याला याच्या आधी दिसायचा, म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात कितीही संघर्ष असला तरी ते समोरासमोर बसून चर्चा व्हायची त्यांच्यामध्ये आदान प्रदान व्हायचं, एकमेकांबद्दल आदर असायचा. आता तशी परिस्थिती आपल्याला राजकारणामध्ये बघायला मिळत नाही. आत्ताचं राजकारण हे पूर्णपणे एंटरप्राइज झालेलं आहे. म्हणजे आता राजकारणाची व्याख्या काय केली जाते माहिती आहे काय? पॉलिटिक्स इज ए कॉम्पिटिटिव्ह एंटरप्राइज. आणि असा स्पर्धात्मक विचार जेव्हा राजकारणामध्ये येतो त्यावेळी त्याच्यातली नीतिमूल्य आणि त्याच्यातलं प्रेम संपून जातं. आत्ताचं जे राजकारण चालू आहे आपल्या देशामध्ये, हे राजकारण म्हणजे विकासाचं राजकारण आपण ज्याला म्हणतो, पण विकास कशाचा? विकासाचं राजकारण म्हणजे काय नुसते फक्त रस्ते बांधणं, वीज देणं आणि पाणी देणं म्हणजे काय विकास असतो? हे तर दिलंच पाहिजे. या तर आवश्यक गोष्टी आहेत. हे तर सरकारचं कामच आहे. हे तर त्याने केलंच पाहिजे.
याचं भांडवल कशाला करायचं, पण विकास म्हणजे माणसाचा विकास माणसाचा कसा होईल याच्या संबंधीची काही दृष्टी आहे का त्यानं? नुसती वीज दिली, पाणी दिलं, रस्ते दिले म्हणजे विकास होतो असं नाही. तर माणसाचा पण विकास झाला पाहिजे. आणि हा विकास करणारी जी यंत्रणा आहे आणि जी पाश्चिमात्य प्रबोधनाने आपल्याला दिलेली आहे, जी देणगी अतिशय महत्वाची देणगी दिलेली आहे, म्हणजे बुद्धिवाद दिलेला आहे, विज्ञान निष्ठा दिलेली आहे आणि धर्मनिरपेक्षता दिलेली आहे. या 3 गोष्टींच्या आधारावर ज्यावेळी आपण प्रबोधनाची चळवळ पुन्हा एकदा सुरू करू, मग न्यायमूर्ती रानड्यांच्यापासून, राजाराम मोहन राय यांच्यापासून, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंत, आणि त्याच्याही पुढे म्हणजे आगरकर ते रदो कर्वेंपर्यंत, आगरकर, रदो कुर्वे यांचा पण त्याच्यामध्ये समावेश, लोकहितवादींचा समावेश आपल्याला करता येईल. तर असा हा समावेश करून एक नवीन प्रबोधनाची चळवळ जर आपण सुरू केली तर ती माणसाच्या विकासाला भेटणारी चळवळ असेल. माणसाला नुसतं बाह्यजग नाहीये, तर त्याला एक आंतरजग पण आहे. आणि या आंतरजगाचा विचार करणारी सुद्धा एक चळवळ आपल्याला उभी करावी लागेल. आणि तीच खऱ्या अर्थाने आपली प्रबोधनाची चळवळ ठरेल आणि तीच माणूस घडविल, समाज घडविल. माणूस आणि समाज यांचं सम्यक नातं निर्माण करेल आणि ती राष्ट्र घडवेल. जोवर सर्वसामान्य माणूस आणि त्याचं नेतृत्व करणारे नेते वाचणार नाही, तोवर हा समाज वाचणार नाही. हेच आपल्याला डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या या एकूण चिंतनातून पाहायला मिळालेलं आहे. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, याबद्दल धन्यवाद.